सोनं भारतात या एका शब्दाला किती महत्त्व आहे, नाही का? पण गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहिलं तर गेल्या 20 वर्षात काय घडलंय? सोन्याच्या किमतींनी अक्षरशः आकाश गाठलं आहे. ही वाढ का झाली? आणि आजच्या काळात हुशारीनं गुंतवणूक कशी करावी? चला, सोन्याची हीच कहाणी जरा जवळून पाहूया. चला थेट मुद्द्यावर येऊया. गेल्या 2 दशकात सोन्याने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला असेल ह्याचा कधी विचार केलाय? आकडा पाहून खरंच आश्चर्य वाटेल. हो, तब्बल 1660%. गेल्या 20 वर्षात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत एवढी प्रचंड वाढ झाली आहे. याला जर आपण चक्रवाढ दराने पाहिलं, म्हणजे दरवर्षी मिळालेल्या नफ्यावर पुन्हा नफा, तर हा परतावा दरवर्षी साधारणपणे 14.5% जास्त होतो. जबरदस्तच नाही का? आता हे आकडे जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. 2006 साली 10 ग्राम सोनं घ्यायला साधारण 8,500 रुपये लागायचे. आणि आज त्याच सोन्यासाठी जवळपास 1.5 लाख रुपये मोजावे लागतात. म्हणजे बघा किती मोठा फरक आहे हा. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की असं का झालं? सोन्याच्या भावात इतकी मोठी उसळी येण्यामागे नक्की काय कारणं आहेत? यामागे अनेक मोठी आर्थिक कारणं आहेत. पहिलं म्हणजे महागाई. जेव्हा वस्तू महाग होतात तेव्हा लोक पैशांऐवजी सोनं खरेदी करतात, कारण त्याची किंमत टिकून राहते. दुसरं, जगात कुठेही युद्ध किंवा मोठं आर्थिक संकट आलं की सोनं हेच सगळ्यांना एक सुरक्षित ठिकाण वाटतं. आणि हो, आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा, डॉलरच्या तुलनेत रुपया जेव्हा जेव्हा कमजोर होतो तेव्हा भारतात सोनं आपोआपच महाग होतं. ही टाईमलाईन बघा. यावरून सगळं चित्र स्पष्ट होतं. जगत जेव्हा जेव्हा मोठी उलथापालथ झाली तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढले. 2008चा जागतिक आर्थिक संकट असो किंवा 2020ची कोरोना महामारी, प्रत्येक मोठ्या संकटात लोकांनी सोन्यावरच विश्वास ठेवला आणि मागणी वाढल्यामुळे किमतींनी नवीन विक्रम केले. बरं, हा झाला भूतकाळ. पण आजच्या काळात जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन कोणते आधुनिक मार्ग उपलब्ध आहेत ते पाहूया. आपल्याकडे कसं सोनं म्हणजे दागिने, नाणी किंवा वळ हीच एक परंपरा आहे. पण खरं सांगायचं तर आता डिजिटल युगाने गुंतवणुकीचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय. आता दागिन्यांची घडणावळ आणि सोनं सांभाळण्याचा खर्च टाळून जास्त फायदेशीरपणे गुंतवणूक करणं शक्य झालं आहे. ह्यातलाच एक सगळ्यात सोपा आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे डिजिटल गोल्ड. गुंतवणुकीच्या जगात जर कोणी नवं असेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. विचार करा, फक्त 1 रुपयांपासून सोनं खरेदी करता येतं आणि तेही ऑनलाईन. ते सुरक्षित ठेवण्याची चिंता पण नाही. आता हे 3 आधुनिक पर्याय बघा. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. डिजिटल गोल्डमध्ये पैसे हवे तेव्हा पटकन काढता येतात, म्हणजे लिक्विडिटी जास्त आहे. तर सार्वभौम सुवर्ण रोखे किंवा SGBsमध्ये सरकारकडून दरवर्षी 2.5% व्याज मिळतं आणि 8 वर्षांनी मिळणाऱ्या नफ्यावर करही लागत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मग इतके पर्याय समोर असताना आपल्यासाठी नक्की योग्य काय? कशी निवडायची योग्य रणनीती? चला आता हेच पाहूया की कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे. येथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? सर्वोत्तम पर्याय हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. तो तुमच्या ध्येयावर अवलंबून आहे. जर कोणी नुकतीच सुरुवात करत असेल तर डिजिटल गोल्ड उत्तम आहे. जे सिरियस गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी गोल्ड ETF मधून SIP करणं फायद्याचं ठरू शकतं. आणि ज्यांना दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोख्यांसारखा दुसरा पर्याय नाही. आर्थिक सल्लागार काय सांगतात माहितीये? ते म्हणतात की तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी साधारण 10 ते 15% रक्कम सोन्यात असावी. याला म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. याचा फायदा काय? तर शेअर बाजारात जरी मोठे चढउतार झाले तरी तुमच्या एकूण गुंतवणुकीला एक प्रकारची स्थिरता मिळते. ठीक आहे, हे झालं आत्तापर्यंतचं. आता थोडं भविष्यात डोकावूया. पुढच्या 10 वर्षात म्हणजे साधारण 2036 पर्यंत सोन्याच्या किमती कुठे पोहोचू शकतात? सोन्याचं भविष्य कसं असेल हे 2 प्रकारच्या जागतिक घटकांवर अवलंबून आहे. एका बाजूला आहेत असे घटक जे सोन्याच्या किमतीला वर ढकलतील, जसं की जगातला तणाव, वाढती महागाई. तर दुसऱ्या बाजूला आहेत असे अडथळे जे किमतींवर दबाव आणू शकतात, जसं की वाढणारे व्याजदर आणि मजबूत होणारा डॉलर. आता भविष्यात परिस्थिती कशी असेल यावर आधारित हे काही अंदाज आहेत. पण जरी आपण एक मध्यम अंदाज पकडला तरी पुढच्या 10 वर्षात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 5 लाख रुपयांचा टप्पा सहज ओलांडू शकते असं दिसतंय. आणि यामुळे शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या अनिश्चित जगात सोनं ही फक्त एक चैनीची वस्तू आहे की आर्थिक सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाची गरज? यावर विचार करायलाच हवा.